कधीच कल्पना केली नव्हती की अशा प्रकारचा शोक प्रस्ताव हा आपल्याला या ठिकाणी त्याच्यावर व्यक्त व्हावं लागेल। खरं म्हणजे सहज बाजूला नजर गेली तर नेहमीच खुर्चीत दादा असायचे आणि सभागृहामध्ये तर सुरुवातीपासून तर रात्री उशिरापर्यंत कितीही काळ सभागृह चाललं तरी आपल्या जागी बसलेले दादा हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळायचे। आज दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाहीत, याची निश्चितपणे खंत आहे। खरं तर यावर्षी दादांनी 12वा अर्थसंकल्प मांडला असता, पुढच्या वर्षी 13वा अर्थसंकल्प मांडून बॅरिस्टर शेषरावजी वानखेडे यांचा जो विक्रम आहे त्याची बरोबरी केली असती आणि कदाचित पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री म्हणून दादांचं या ठिकाणी कार्य राहिलं असतं। पण अचानकपणे दादा आपल्यातनं निघून गेले आणि यावेळी हा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर आली। खरं म्हणजे अर्थसंकल्पाच्या संदर्भात आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की कठोर निर्णय घ्यायचे असतील तर ते घ्यायला कधीही मागे पुढे न पाहणारे अजितदादा होते। पण त्याच वेळी वित्त विभागाने लाडकी बहीण योजनेचा भार हा अर्थसंकल्पावर फार मोठ्या प्रमाणात पडेल आणि म्हणून याचा पुनर्विचार करावा असं सुचवल्यानंतर देखील त्या ठिकाणी ठामपणे निर्णय घेऊन तो विषय मंत्रिमंडळापुढे आणण्याचं काम करणारे देखील अजितदादा होते। आणि आपल्या सगळ्यांना आठवतं की लाडकी बहीण योजनेनंतर अजितदादांनी गुलाबी जॅकेट घालणं सुरू केलं होतं आणि आम्हालाही सगळ्यांना ते जॅकेट घालायला लावलं होतं। आता या सगळ्या गोष्टी केवळ आठवणींमध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की संपूर्ण सभागृह अत्यंत या परिस्थितीमध्ये दुःखी आहे। खरं तर अशा प्रकारचा प्रस्ताव मांडणं एक घटनात्मक जबाबदारी देखील आहे, पण मला असं वाटतं की माझ्याकरता एक अत्यंत भावनिक अशा प्रकारचा देखील हा प्रसंग आहे।